नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आजच्या व्हिडिओमध्ये. मित्रांनो, 15 जून 2025 रोजी महाराष्ट्र सेट एक्झामिनेशन जी झालेली आहे त्याचा पेपर क्रमांक 1 जो आहे त्याच्यातील प्रश्न क्रमांक 33 आणि 34 हे माहितीवर आधारित असलेले प्रश्न आहेत. म्हणजेच डेटा इंटरप्रिटेशन या घटकावर आधारित हे प्रश्न आहेत. प्रश्न काय आहेत तर चला बघूयात. प्रश्न आहे प्रश्न क्रमांक 33-34 पुढील माहितीवर आधारित आहेत. माहिती कुठली आहे? वर्षभरातील कामाचे दिवस. आता एका ठिकाणी त्याने काय दिलेलं आहे? वर्ष दिलेले आहेत. 2018, 2019, 2020, 2021, 2022 आणि एका ठिकाणी त्यांनी रकानामध्ये कर्मचारी दिलेले आहेत. मग ABCDE हे किती? 5 कर्मचारी आहेत. तर या ठिकाणी त्यांचे कामाचे दिवस इथं दिलेले आहेत. म्हणजेच काय की 2018 मध्ये A याचे कामाचे दिवस 280 होते. A याचे 2019 मध्ये कामाचे दिवस 300 होते. 2020 मध्ये Aचे 310 कामाचे दिवस होते. 2021 मध्ये 315 कामाचे दिवस होते. 2022 मध्ये Aचे 295 कामाचे दिवस होते. अशा प्रकारे आपण काय केलं? दिलेली माहिती वाचण्याचा प्रयत्न केला, विश्लेषण करण्याचा प्रयत्न केला. आता प्रश्न काय विचारला आहे बघा. प्रश्न हा विचारलेला आहे की वर्ष 2018 ते 22 म्हणजे पूर्ण घेऊया, 18 ते 22 दरम्यान कोणत्या कर्मचाऱ्याचे कामाचे दिवस सर्वात जास्त आहेत? आता याच्यासाठी एक सोपीच आयडिया आहे की समजा या 1 2 3 4 5 वर्षामध्ये BCDE यांचे कामाचे दिवस म्हणजे टोटल करायचे. फक्त काय करायचे? टोटल करायची आहे. Bचे कामाचे टोटल दिवस किती झाले, Cचे टोटल दिवस किती झाले, Dचे किती झाले आणि Eचे किती झाले. तर आपण बघूयात. आता Bचे आपल्याला विचारलेलं आहे ऑप्शनमध्ये, म्हणून त्याचे कामाचे दिवस टोटल केल्यानंतर झालेले आहे 1510. C आणि Dचा जर विचार केला तर C आणि Dचे कामाचे दिवस झालेले आहेत 1555. किती झालेले आहेत? 1555. आणि Eचे कामाचे दिवस झालेले आहेत 1605. तुम्ही बेरीज करून व्हेरीफाय करू शकता. आता इथं 1555 आहे. आता इथं सर्वात जास्त म्हणजे BCDE याच्यामध्येच कामाचे दिवस सर्वात जास्त कोणाचे आहेत? तर Eचे आहेत. मग आपला जो 33वा प्रश्न आहे, 33वा प्रश्न जो आहे तो काय म्हणतोय? वर्ष 2018 ते 22 याच्यामध्ये कोणत्या कर्मचाऱ्याचे कामाचे दिवस सर्वात जास्त आहेत? आता मगाशी आपण बेरीज करून काढले. म्हणजेच Bचे कामाचे दिवस होते 1510. परत एकदा लिहितो. Cचे कामाचे दिवस आणि Dचे कामाचे दिवस दोघांचेही 1555 ईच आहेत, बरोबर. आणि Eचे कामाचे दिवस आहेत 1605. आता तुमच्यासाठी हे सोपं झालं. त्याने विचारलं आहे की कोणत्या कर्मचाऱ्याचे कामाचे दिवस सर्वात जास्त आहे? तर D या कर्मचाऱ्याचे कामाचे दिवस सर्वात जास्त आहे. म्हणून 33व्या प्रश्नाचं उत्तर आहे D, बरोबर. आता पुढचा प्रश्न बघूया. त्याच माहितीवर आधारित प्रश्न आहे. प्रश्न काय प्रश्न आहे 2018 ते 22 च्या दरम्यान कोणत्या कर्मचाऱ्यांचे कामाचे एकूण दिवस समान आहेत? मगाशी आपण बघितलं C आणि Dचे एकूण कामाचे दिवस, Cचे पण 1555 दिवस आणि Dचे पण 1555 दिवस. म्हणजेच या दोघांचे कामाचे दिवस समान आहेत. 5 वर्षातील या दोघांचे कामाचे दिवस
समान आहे. 2018 ते 2022च्या दरम्यान सी आणि डी कर्मचाऱ्यांचे कामाचे एकूण दिवस समान आहेत. म्हणून आपलं उत्तर 34व्या प्रश्नाचं उत्तर आहे बी. हे आहे आपलं करेक्ट ॲन्सर. आता पुढचा प्रश्न बघूयात आपण. पुढचा प्रश्न काय बघा. हा सुद्धा डाटा इंटरप्रिटेशनवर आधारित प्रश्न आहे आणि त्याने जन्मदर मृत्यूदर प्रति हजारी दिलेलं आहे. जन्मदर आणि मृत्यूदर प्रति हजारी दिलेलं आहे. तर या ठिकाणी वर्ष 1961, 71, 81, 91, 2001, 2011, 2021 असे वर्ष दिलेले आहे. जन्मदर आणि मृत्यूदर आणि काय विचारले बघा. वरील सारणीवरून कोणत्या वर्षांमध्ये जन्मदर व मृत्यूदरातील फरक तुम्हास समान आढळतो. मग आपल्याला जर जन्मदर मृत्यूदरातला फरक काढायचा असेल तर आपल्याला काय करायला लागेल. या दोघांची वजाबाकी, 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 या दोघांची वजाबाकी आणि या दोघांची वजाबाकी करावी लागेल. वजाबाकी केल्यानंतर 90मधून 20 गेल्यानंतर उत्तर येते 70. त्याच्यानंतर 88मधून 18 गेल्यानंतर उत्तर येते 70. त्याच्यानंतर 82मधनं 17 गेल्यानंतर उत्तर येते 65. 78मधून 16 गेल्यानंतर उत्तर येते 62. 75मधून 14 गेल्यानंतर उत्तर येते 61. 70मधून 12 गेल्यानंतर उत्तर येते 58. 60मधून 10 गेल्यानंतर उत्तर येते 50. आता प्रश्नाकडे बघूया. वरील सारणीवरून कोणत्या वर्षामध्ये जन्मदर व मृत्यूदरातील फरक तुम्हास समान आढळतो. हे बघा 1961 आणि 1971 यामध्ये जन्मदर मृत्यूदरातला फरक जो आहे तो 70 आहे. त्याच्यामुळं आपलं उत्तर येणार आहे 2061 आणि 2071. कुठलं ऑप्शन आहे. 2061 आणि 1961 आणि 1971. 1961 आणि 1971. 1961 आणि 1971 या 2 वर्षी या जन्मदर आणि मृत्यूदरातील फरक हा समान आहे आणि तो 70 आहे. हे आपण पाहिलेलं आहे. म्हणून या प्रश्नाचं उत्तर डी आहे. तर अशा प्रकारे आजच्या या व्हिडिओमध्ये आपण प्रश्न क्रमांक 33 तसेच 34 आणि 35 हे माहिती अर्थ निर्वचन म्हणजेच डाटा इंटरप्रिटेशनवर आधारित प्रश्न आपण पाहिलेले आहेत. त्याची अचूक उत्तरे आपण लक्षात घेतलेली आहेत. त्याचबरोबर याच्या अगोदरचे पेपर 1चे महाराष्ट्र सेट परीक्षा 15 जून 2025चे याच्या अगोदरचे सर्व प्रश्न तुम्हाला अभ्यासावयाचे असतील तर डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये आपण सर्व प्रश्नांच्या लिंक्स ठेवलेल्या आहेत. तिथं तुम्ही क्लिक करून ॲक्सेस करू शकता, अभ्यास करू शकता. हा व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत बघितला त्याबद्दल तुमचे मनापासून आभार.